प्रकरणात 20 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या मांडवीचा वन क्षेत्रपाल संदीप चौरे यांच्या मीरा रोड येथील घरात 1,37,00,000ची रोकड आणि 58 तोळे सोने आढळून आले आहे। जमिनीच्या बाजूने निकाल देण्यासाठी मांडवी परिक्षेत्राचे वन क्षेत्रपाल संदीप चौरे यांनी 20 लाखांची मागणी केली होती। त्यानुसार मंगळवारी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्याच्या विरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता। त्याला पकडण्यासाठी सापळा लावला, मात्र तो अजूनही फरार आहे। वसई तालुक्यातील ससून नवघर गावातील 7 गुंठे जमिनीच्या प्रकरणात 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वन परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे आणि अन्य दोघांविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही। रात्री वन परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांच्या घराची झडती घेतली असता लाचलुचपत विभागाला चौरे यांच्या घरी 57 तोळे सोने आणि तब्बल 1,31,00,000 रुपयांची रोख रक्कम आढळून आली आहे। लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सापळा रचून आरोपी चंद्रकांत पाटील याला मंगळवारी 10 लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले होते। यावेळी चौकशी दरम्यान चौरे यांचा मुख्य सहभाग समोर आला होता। त्यामुळे चौरे पाटील आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधित कायदा सन 2018 चे कलम 7 आणि 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। यात लाचलुचपत विभागाने अद्याप एकालाही अटक केलेली नाही।